बातमी आहे मुंब्र्यातून दादा गटाची मुंब्र्यात दहशत पाहायला मिळाले। दादा गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। दादा गटातील माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मनसे पदाधिकारी इरफान सय्यद यांना मारहाण केलेली आहे। बेदम मारहाण केली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झालेली आहे। मारहाण करणारे आरोपी सध्या फरार आहेत। या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मारहाण करणाऱ्यांना मुंब्रा पोलीस नोटीस बजावणार असल्याचं समजते। क्या है? कैसा वाला तुमने? कैसा वाला? किसको? कैसा वाला? बैनर को कैसा वाला तू? क्यों वाला? फाड़ा बैनर को। फाड़ा बैनर को फाड़ा ना। माफी मांग। नहीं माफी मांग। 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 अरे माफी मांगना, माफी मांगना, माफी मांग गेली, माफी मांग। अरे माफी मांग। कौन बोला था वो फाड़ने? कौन बोला था फाड़ने? आमचे प्रतिनिधी कुणाल बोईटे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। आपण या संदर्भातली अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। कुणाल, काय हा सगळा प्रकार आहे? दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केले, काय नेमकं कारण होतं मारहाणीचं? विनाला अत्यंत धक्कादायक जी बातमी आहे ती समोर येते। दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्याची घटना मुंब्र्यामध्ये घडलेली आहे। खरं पाहायचं झालं तर नजीब मुल्ला यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली होती। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी होती। मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी यातलाच एक बॅनर फाडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यानंतर अजितदादा गट जो आहे तो आक्रमक झाला आणि यानंतर या जे मनसेचे पदाधिकारी आहेत इरफान सय्यद यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि स्वतः त्याच पदाधिकाऱ्यांनी जो व्हिडिओ काढला होता तो व्हायरल देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मनसे देखील ठाण्यामध्ये आक्रमक झालेली आहे। मनसेच्या वतीने गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी मारहाण केली आहे त्या सर्वच मारेकऱ्यांना मुंब्रा पोलीस नोटीस देणार आहे। त्यामुळे आता ठाण्यामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळतोय का किंवा मनसे विरुद्ध अजितदादा गट असा सामना आता परत पाहायला मिळतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र पोलीस प्रशासन आता याच्यावरती कशा प्रकारे तोडगा काढतायत किंवा यांच्यावरती काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच माहितीसाठी।